बायका आलत्या कीर्तनालाच. तिथं मात्र काय तेवढं सोय नव्हतं, गरीबाचा घरचा कार्यक्रम, पण करण्याची इच्छा प्रबळ असेल तर कार्यक्रम नक्की सक्सेस होते. एवढं बी करण्याची गरज नाही. खंडातो इच्छा पाहिजे. भावतीत देव आईशी संतांची वाणी, आचरणा वाचून पाहिलं का कोणी, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव आशा पावत नाही. मग महाराज करताय बातला हंस अवतार, त्रेतायुगातला देवदत्त नावाचा अवतार. उद्या बघायचं आहे आता काल्याच्या कीर्तनामध्ये. उद्या प्रकट दिन 16चा आहे आपल्या दत्त महाराजांचा. ते कोणाच्या निमित्तानं आले एवढंच सांगतो तुम्हाला. अत्रे अनुसयाच्या निमित्ताने इथपर्यंत आले. किती वर्ष तपश्चर्या केली? 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करीते झाले दोघे जण. आकाशवाणी आनंद लक्ष पदावून आली आज्ञा विनाश. कोणाच्या निमित्तानं? अत्रे अनुसयाच्या निमित्तानं त्रेतायुगामध्ये महाराज आले. आता द्वापार युगाचा अवतार, अवधूत नावाचा अवतार. कोणाच्या निमित्तानं आले? अभंगाच्या पहिल्याच्या देवाने निमित्त आले. रमेश पाटील खैरगावकर. तुमचं? शैनाथ पाटील खैरगावकर. दोघं एकाच गावचे दिसाले. तुम्ही गुरु शिष्य आहात कसं काय? तुमचं नाव महाराज? कोलंबीचे वा नंबर 1. तेच होतं तुमचे शिष्य होतं का? शिकवायला तुम्ही?
यसलं गुरु भेटणं भाग्य होय. प्रॅक्टिकल तुला सांगायला कीर्तनामध्ये यस वाजव हे नंबर 1 बनणार आहे. गुरु तसा भेटले, गुरु चांगला भेटावा लागते. सगळ्याचं नाव घ्यावं लागते काय? लालवाणीचे सगळे सदस्य महाराज, सगळी वैद्य मंडळ लालवाणीचे काय सगळे मोठमोठे माणसं. आता काय नाव आपल्या छोट्या तोंडावर काय नाव घेणं होते काय? हे का महाराज, प्रत्येकाचं नाव महाराज घेणं शक्य नाही. आपल्याला बरंच वेळ झालो. पहिलं चरण आता झालेलं आहे महाराज. हे लालवाणीचेच होतं का? याचं नाव काय? श्रीधर. श्रीधर महाराज असतील महाराज. दोघही गुरु शिष्याचा हाड जवळ जवळ शेमत दिसालाय मला. ते बी तसंच वाजवाले. आता गुरुला तर जोडत नाही महाराज. गुरु कोण? गुरु तोच ईश्वर, तारक ब्रह्म तो निराधार, मनोन असावा अत्यादर त्या गुरु विषयी. शिष्याच्या मनामध्ये गुरुबद्दल अत्यादर पाहिजे. नाहीतर विद्या हातामध्ये आलं की काम संपलं. विद्या आली हातात. विद्या म्हणजे पोरगी मध्ये आलो, शिकायची विद्या म्हणालो. विद्या आली हातात, गुरुशी मारली लाता. ते जमला महाराज. कदर करावं लागते, त्या गुरुचं अत्यादर करावं लागते. तेव्हा कुठंतरी या परमार्थाला गोडी निर्माण होती. बाळगुरु महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, कोणाच्या निमित्तानं आले? द्वापार युगामध्ये देव आले, निमित्त आले. सयान ऋषी पाठविले त्यास महाराज सांगतात, द्वापार युगामध्ये आलो पण कोणाच्या निमित्तानं? निमित्त पाहिजे. आता तुम्हाला उगाच जाऊन कुठे बस म्हणलं की बसतात काय? आता सप्ताह झाल्यावर उगाच येऊन बसतील लोक रोडवर बसणार. सप्त्याचं जसं निमित्त आहे, लोक येऊन सगळे बसायला लागले. तसं दत्त महाराजाला बोलणारच पाहिजे. देव जायला तयारच होतं, मात्र ते तिथपर्यंत महाराजाचं गाव सुद्धा कळालं पाहिजे. गावच माहित नाही म्हणाला, स्वैर्य हो लवकर या, स्वैर्य हो लवकर या. कुठं म्हणून येतील ते लोक? स्वैर्य येणार नाही. आधी त्या दत्त महाराजाच्या गावाची ओळख करून घेऊ, नंतर दैवाल्याने कशी भक्ती केली ते पाहू. दत्ता महाराज, त्या दत्त महाराजाचं गाव कोणतं वय ना आपलं गाव कोणतं वय? माझ्या वतनाचे गाव, निरालंब श्री करी स्वामी रहिवास तुमचा परात पर पाने परात पर पाने काय वाचा परात पर पाने परात पर पाने काय
असेल महाराज तुमच्याकडे लई प्रमाणात दिसाले आपल्याला तर काही ठरवून नाही महाराज जसं जसं प्रमाणात महाराज वरून टाकतील तसं तसं इकडे सोडायचं हे झालं बाण वरून बाण याला इकडे सोडायचं हे झालं असं काही ठरवून कीर्तन नाही बरं आपलं आपण इथं आल्यावर ठरलो घरून मी ठरवून आलं नाही काही नाही मग महाराज काय सांगतात कुठाय रे वास माझ्या वतनाचे नाव कुठाय निरालंबी त्याचा ठाव अमृत अर्णव दयाचे नाव मला तिथून वाट लावले म्हणजे आम्हाला तिथंच पुरा वाट लावा म्हणालाय शिष्य येवय गाव आणि तुम्हाला तिथून निघाले दैवाल्यापाशी आले तुम्हाला दैवाल्या ऋषीचं थोडं दृष्टांत सांगतो लक्ष देऊ नाही का दैवाल्या ऋषी कसे भक्त होते झोपलेले उठामाय आता झोपायचं घरी जाऊन झोपायचं आहे तुम्ही पांघरण घेतलेच आहे का घरी जाऊन लांबच पडायचं काम आहे इथं झोपा वाटलं तर इथंही झोपीच आम्ही काय म्हणणार मला दोन माणसं ऐकलं तरी गोड वाटते कोणी ऐकलं नाही तर ऐकलं नाही गेलं मर्दंगाचार्य ऐकलं तरी गोड वाटते पण महाराज झोपीला आपलं नाश केले झोप काळाची बहीण झोप म्हणजे काळ होय आणि काळ म्हणजे बिबट्या होय झोप काळाची बहीण कशी आली चांडाळी भजन कीर्तन ऐकू देईना गप्पा करता झोप याला येईना महाराज सांगतात झोप काळाची बहीण होय काळ होय सगळ्याच्या घरीला बिबट्या होय जवळ जवळ आलाय म्हणाव ज्यानं झोपालय त्यानं त्याच्या घराचा रस्ता धरले हळू 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 कासवा सर्व आलाय त्यानं म्हणून झोपू नका झोप दररोज झोपायचंच आहे आता उद्या सप्ताह झाला की महापूजा गुंडाळली रे गुंडाळली घरी जाऊन फराकत दादा जो दिवस सुट नाही घेत तरी जर त्या शेवटचं कीर्तन लक्ष देऊन ऐका उद्या तर दत्तमारूंचं चरित्रच ऐकावं लागते आजच ज्ञानाचा बोध थोडंफार आणि महाराज सुखाचे दिवस जायला वेळ लागत नाही वाटले काय सप्ताह चालू झाला आणि संपून बी गेला माझी तारीख होती पहिल्या दिवशी हे सांगायचं राहूनच गेले तुम्ही म्हणताय तर आजच्या महाराजांची फोटो वेगळी दिसाली आणि महाराज वेगळा दिसाले महाराजाला दाढी बी नाही हो तसं म्हणशाल नाही पहिल्या दिवशी माझी फोटो आहे त्या दिवशी सोळाकेकर महाराजांना काही कारणास्तव त्यांना इथं आली होती त्यांचं कीर्तन झालं आणि आम्ही आज आल्या महाराज बरं ऐकले आता थोडंफार पब्लिक तरी दिसाली पहिल्या दिवशी कोण येते कोणी येईल आपलं योग होय पहिल्या दिवशी भरपूर पब्लिक होती म्हणून सांगितले महाराज आज मी फुल दिसाले तिथं थोडं मध्ये राहिले कोणाची जागा होईल माणसाची जागा होईल बाया तेवढ्या सगळे आले माणसं घरला झोपी गेले झालं बिबट्या गाव येते मला माणसं घरी झोपी गेले बाया तेवढ्या आले मग महाराज दैवाल्या ऋषी कुठे राहत गेले दैवाल्या ऋषी सह्याद्री पर्वतावर दैवाल्या ऋषीचा वास होता दैवाल्या ऋषीचं गुरुचं नाव काय निरंजनगिरी महाराज गुरुचं नाव ते कुठलं होते निरंजन माऊलीचे होते महाराज दैवाल्याची भक्ती अशी होती सकाळी याच्यापेक्षा कितीतरी जास्त थंडी होती तरी 3 वाजता उठून काशीला जाते स्नानाला आपली आंघोळ आता 12ला वाजली सध्या महाराज थंडी वाजली हो गरम पाणी आहे तरी थंडी वाजली दैवाल्या ऋषी उठल्याबरोबर काशीला जाते स्नानाला देवाल्या ऋषीने घेता देवाल्या
दैवाल्य ऋषीन घेतल वचन नित्या बसून माझ्या असले वचन दैवाल्य नित्य करे फेरी निद्रा वगैरे शयाद्रीवरी. मग महाराज त्या दैवाल्य ऋषीची अशी भक्ती एकनिष्ठ भक्ती पलटणारी नव्हती. आजही सुद्धा महाराज देवदेव सरीला त्या दैवाल्य ऋषीचं महात्म्य आपल्याला पाहायला मिळते. दैवाल्य ऋषी सकाळी उठल्याबरोबर अंघोळाला स्नानाला जायचे, काशीला जाऊन भागीरथीला स्नान करायचे आणि स्नान केल्याच्या नंतर एका हातामध्ये कमंडलू आणि एका हातामध्ये रेतीचा गोळा. तिथून निघाले, आले माहूरला. आल्याबरोबर वाळूच स्थापना करायची आणि आपल्या आसनावर बसून तपश्चर्याला सुरुवात करायची. दैवाल्य ऋषीचे दिनचर्या महाराज दररोज. आणि दररोज वाळू आणून टाकायचं. किती वाळू? फक्त मुठभर. किती वर्ष महाराज दैवाल्य ऋषीने तपश्चर्या केली? 27 कल्प दैवाल्य ऋषीने तपश्चर्या केली. 4 युगाचा एक कल्प होते. कर्तात्रेचा, द्वापार आणि कली 4 युग. 4 युगाचा एक कल्प. असे 27 कल्प त्या दैवाल्य ऋषीची भक्ती होती. आपली 7 दिवसाची नाही आणि नवरात्रामध्ये 9 दिवसाची नाही. आपण म्हणायला देव यावा देवी यावा, देव यावा देवी यावा. येते काय? ते नाही, फक्त तुमच्या अंगावरच येते. झालं केस हलवायला. बंद करा महाराज. देव अंगामध्ये आला सुद्धा इकार काढावे लागतात. अंगातले देव येणं काय सोपं आहे का? अंगामध्ये आपल्या अंगामध्ये बरेच येसनं जाऊन बसले. बऱ्याच जणांचं महाराज दारूनं वाईट करून टाकून गेले, संसार बरबाद केले. बऱ्याच जणांच्या घरी तंबाखू तोट्याची एवढी सवय लागली महाराज, सुटच नाही. जेवण कमी ते तोट्यान पुढ्यात जास्त खायला. महाराज एक पोपट होत, एक वाघ होत आणि एक गाढव होत. कालांतरानं ते पोपट मेलं महाराज. प्राणी होते एका मालकाजवळ. कालांतरानं ते पोपट मेलं. त्या पोपटाला नेऊन महाराज एका जागी पूर्ण झाडाखाली. आता पोपट मेल्याच्या नंतर लक्ष देऊ नाही का? कालांतरानं ती वाघही मरून वाघही मेलं. वाघही मेल्याच्या नंतर त्या मालकाने विचार केलं, तिघाची पक्की मैत्री होता म्हणला. तिघालाही एकाच जागी पुरून. पोपट मेलेल्या जागी जाऊन त्या वाघाला पुरलं. कालांतरानं दोघं मित्र मेले म्हणून एक गाढव डुडूड करून म्हणजे मित्र गेले म्हणून त्याचा जीव कासावीस होऊ लागलं. तेही मेलं. आता तिघही मेले आणि कालांतरानं पाणी पडून तिथे एक झाड तयार झालं. आणि महाराज त्या झाडाला पानं आले की फुलं गळून जावं आणि फुलं आले की पानं गळून जावं. त्या पानाचं महाराज एकानं रस काढलं आणि त्याला 3 दिवस तसंच ठेवलं. ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बस 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 अशा आळ्या झाल्या म्हणालो. वास घाण पाणी. त्याची बरंच काही प्रक्रिया करून महाराज त्याचं वाफवलं, त्याचं पाणी काढून एका मडक्यामध्ये घेऊन एक माणूस त्या बाजारामध्ये जाऊन बसलो. आणि नंबर 1 औषध आहे म्हणला. काम केलेले दिवसभराचं थकावट जाते याच्यानं आणि गिलासभर घेऊन जाते. पिलं की नंबर 1 थकावट जाते. दिवसभर काम केलेले. एक जण म्हणला शॅम्पल आहे की? बरोबर शॅम्पल आहे म्हणला. महाराज त्याने त्याच्याकडे कोप होतं. ते कोपामध्ये त्यानं ते शॅम्पल दिलं. त्या माणसानं पिल्याबरोबर पोपटासारखं बोलायला सुरू केलं. झालं कोणाचीच ऐकलं आता. पोपटच गावभर येऊन आलं आणि आल्याबरोबर म्हणला नक्कीच घेऊन जातो म्हणला तुमचं हे पेय नव्हते, दारू आहे. आता लक्षात घ्या. आणि महाराज ते आल्याबरोबर अजून त्याला सॅम्पल दिलं. आता पिण्याबरोबर त्याचा महाराज काही सुधारणा महाराज ते कालच टाईट करायला बायावरी सारलं. आता गावात माझ्या एवढं कोणीच नाही म्हणणार. ते छाती काय वरी करणार. 2-3 गुड्या तुटून गेल्या छातीच्या. ते वाघासं डूर कळ्या फोडणार दुसऱ्यांदा पिल्यावर.
तिसऱ्यांदा महाराज पुन्हा गेलं. अहो नक्कीच घरून आता बायकोपासून पैसेच आणायचं नक्कर शॅम्पल द्या. त्याला शॅम्पल दिल्याबरोबर गाड वासर करून वळायला सुरुवात केलं म्हणावं. रस्त्याला शेणात गोड कुठं बी गोड वाळ गोड. हे काय होय? हे दारू होय. या दारूनं बऱ्याच जणांचं संसार बर्बाद केले. आधी व्यसन सोडा, नंतर परमार्थाच्या मार्गावर. जोपर्यंत तुमचं व्यस्त जाणार नाही, अंगातले विकार जाणार नाहीत, तोपर्यंत तुमच्या परमार्थाला काही किंमत नाही म्हणालो. मग मला त्या देवालय ऋषीची अशीच भक्ती आणि ती वाळू दररोज आणून टाकायचे आणि ते तपश्चर्याचं एवढं फळ महाराज ते लिंग द्वादश योजन वर चढलं. किती? द्वादश नाम 12 योजन ते लिंग वर चढलं महाराज. स्वर्गामध्ये आणि मृत्यू लोकामध्ये 3च बोटाचं फरक राहिलं होतं शिल्लक. ते बघितल्याबरोबर इंद्रदेवाला थरकाप सुटला. आता कोणीही मध्ये येते मध्ये पायरी चढून स्वर्गामध्ये माणसं काय बरी आता काय तिथं जाऊ नको म्हणून तिथं हाकून जाते माणूस. नको रे बापू तिथं बिबट्या आले, नाही जाऊन बघून फोटो तर काढून घेतो उद्या बातमीला देता येते. नको म्हणलं तिथं माणूस नक्की जाते महाराज. आणि तिथं जाय म्हणलं जाय ना. तथा प्रभू भक्ती आणि त्या इंद्रदेवाला थरकाप सुटला. आता गादी म्हणजे जाते रे म्हणला. त्याला कोणी बी येऊन बसते किंवा आता 3च बोट राहिले होते. आता मग त्या इंद्रदेवाला काय केलं महाराज? महादेवाकडे गेला. महादेव म्हणला आमच्या जवळ काय म्हणला. मग महादेव महाराज गेले. कुठे गेले? देवालय ऋषीकडे गेले. देवालय ऋषीला म्हणजे महाराज आणि लिंग खाली घेऊन टाका. आता कोणी चाललंय होय? मला फक्त निर्गुण निराकार वस्तू पाहिजे आणि मला या जन्म मरणातून मोकळ करा. तवाची खाली घेतो. महादेव मध्ये आमच्या जवळ नाही, कानामध्ये बोट टाकले निघून गेले झालं. मग महाराज त्यांना ब्रह्मदेवाकडे गेलं. ब्रह्मदेव सुद्धा त्या देवालय ऋषीकडे गेले. आमच्या जवळ काही नाही होते. मग विष्णूकडे गेले. विष्णू जवळ काही नाही. नारदाकडे गेले. नारद मुनीमध्ये एक पर्याय आहे, काहीच नाही म्हणजे बद्रिक आश्रमाला दत्त महाराज आलेले आहात आणि त्याला जाऊन बोला. ते नक्कीच तुमचं हे संकट आलेले तुमच्यावर निवारण करतात. ते बद्रिक आश्रमाला गेले आणि गेल्याच्या नंतर दत्त महाराज तिथंच होते. दत्त महाराजाला सांगितलं महाराज असं झालं, तुम्हाला निर्गुण निराकार वस्तू पाहिजे म्हणाले आणि मला मोक्षाची प्राप्ती पाहिजे, मला जन्म मरण्याच्या वेगळं करा म्हणाले. म्हणल्याच्या नंतर दत्त महाराज काय केले? माहूरला आले. माहूरला त्या देवालय ऋषीच्या आसनावर जाऊन बसले. आता आसन कसं होतं महाराज? 12 कोस त्याच्या ज्वाळा पडत जवळ तर याचं सोडून द्या. 12 कोस जरी लांब असलं माणूस जळून भस्म होत गेले. आश्चर्य. म्हणून तर त्याला जागेवरले साधू म्हणतात महाराज. ते काय साधू होते काय महाराज? दत्त महाराज बसले. त्यावेळेस दैवालय ऋषी स्नानाला गेले होते काशीला आणि तिकडून येताना बघा म्हणजे आसनावर कोणतरी बसलंय. कोणाची ताकद असेल एवढी? 12 कोसामध्ये कोणता तरी प्राणी असला तरी जळून खाक होत गेलाय. आणि हे कोण होय? तिला नक्कीच कळालं महाराज दत्त महाराजाशिवाय कोणी नव्हतं. गेल्याबरोबर त्या दत्त महाराजांची पायी धरले आणि धरल्याच्या नंतर महाराजाला सांगितलं महाराज लई दिवसाची तळमळ होती हो. गुरुदेव तुम्हाला जीव तळमळ तो किती चालूया. गुरुदेव
गणगोताशे पैशाचे रचनाओ विराधार कोणाचे आशे पैशाचे रचनाओ विराधार या सर्व उमाली कोणाला लई तळमळ होती महाराज. आल्याबरोबर जे लिंग चढलं होतं ते उजव्या पायाच्या तर्जन ना महाराजांना खाली दाबून टाकून दिलं. आणि खाली दाबल्याबरोबर देवाच्या ऋषी म्हणले, महाराज एवढ्या दिवस केलेली तपश्चर्या महाराज थांबवा. महाराजांना 1.25 हात ते लिंग ठेवलं. आत्ताही खोलेश्वर मंदिरामध्ये देवदवसरीला 1.25 हात ते लिंग आहे. साक्ष आहे, त्याचा पुरावा आहे. महाराज आले आणि दत्त महाराज आल्याबरोबर विचारायला सुरुवात केली, देवाल्या तुला काय पाहिजे सांग, कशासाठी बोलिलास? काय नाही महाराज, मला काय बी लागला हो. खरे भक्त काहीच मागणार अजे उगम करणारा वय नारळ फोडते, उडालेला तुकडा आणून देवापाशी ठेवते. मला पोरग हो दे, मला पोरगी हो दे, मला बायको हो दे, आणि माझ्या आईला पाणी लागू दे. त्या पाकामध्ये उडालेल्या तुकड्यावर देव काय पागल आहे काय? नाही महाराज, देवाला सगळं कळते. प्रभू सर्वाचा अंतर साक्ष, प्रभू सर्वाचा अंतर साक्ष, सगळ्याचा अंतरातला जाणणारा ते कोण आहे? ते दत्त महाराज आहे. दत्ता प्रभू काय पाहिजे काय नाही महाराज, तुम्ही दिवसभर कुठेही भ्रमण करा, रात्री मात्र निद्रेला माझ्या स्थानावर येत जा. बापून प्रमाण उचललं. Hey,
रात्री माझ्या ठिकाणी येऊन झोपावं लागेल, माझ्या सोबत झोपावं लागेल, ज्ञानाची चर्चा करावी लागेल. म्हणून दत्त महाराज आले, पुन्हा केलेच नाहीत अभंगाच्या दुसरे